वॉटरफॉलचं नाव काय? खतरनाक आहे. हळू हळू खतरनाक पाऊस येतोय. जय श्री महाकाल. नमस्कार, कसे आहात? आय होप सगळे चांगले असाल. मी आपलाच हरिओम बाराते. तर आपण एक यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. त्यावरती आपण बोललो होतो की सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे असो, ट्रॅकिंग असो, महाराष्ट्र एक्सप्लोर असो, गडकिल्ले एक्सप्लोर असो, आउट ऑफ महाराष्ट्र पण असो, पूर्णपणे त्यावरती व्हिडिओ जाईल, ब्लॉग येत जाईल, शॉर्ट पण येत जाईल. तर आपण पहिले एक ट्रॅक करतो आहे कालू वॉटरफॉलचा. खूप मस्त आहे, खूप भारी आहे आणि मजा पण तेवढीच येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, तर आपण पोहोचलो आहेत कालू वॉटरफॉलच्या बेस विलेजच्या अलीकडे पोहोचलो आहेत. जर आपण प्रायव्हेटने येत असाल तर मुंबई कल्याणकडनं जर येत असाल तर आपण ह्या रूटने येतो. कल्याण मुंबई जर ह्या रूटने येतो आणि हा रूट जातो समोर नगरकडे आणि हा इथनं ट्रॅक सुरू होतो आपला कालू वॉटरफॉलकडे. इथनं जवळपास 4 किलोमीटर समोर ट्रॅकिंग आहे. जर आपण प्रायव्हेटने येत असेल तर 4 किलोमीटर आपल्याला तिथं पार्किंगपर्यंत जावं लागतं. तिथून समोर ट्रॅकिंग सुरू होते. त्यानंतर आपण कालू वॉटरफॉलकडे जातो. तर तुम्ही पण ह्या मूनसूनला जर कालू वॉटरफॉलचं प्लॅन करत असाल तर माझ्याकडे एक मस्त आणि भारी प्लॅन आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगरहून सरळ सेंट्रलची रेल्वे पकडली मुंबई. तिथं कल्याणला उतरलो. तर कल्याणला उतरल्यानंतर आम्ही तिथून 10 मिनटं चालत आलो. तिथून 10 मिनटं चालत आल्यानंतर कल्याण वेस्टकडं एक बस स्टॉप आहे गव्हर्नमेंटचा. बस स्टॉपवर आल्यानंतर तिथून आम्हाला गाडी होती 7 वाजता, म्हणजे 6:44ला आम्ही त्या गाडीत बसलो. मुळशी घाटच्या म्हणून बसमध्ये बसलो. ती नगरकडे जाणारी होती डायरेक्ट. तिथून उतरल्यानंतर एक 4 किलोमीटरचा ट्रॅक होता. 4 किलोमीटरचा ट्रॅक आम्ही कंप्लीट केला आणि 4 किलोमीटरचा ट्रॅक कंप्लीट केल्यानंतरचा सध्याचा असा व्ह्यू भेटतोय. असा एक नंबर आपल्याला कालू वॉटरफॉलचा इथनं व्ह्यू भेटतोय. आपण आणखी पण समोर जाणार आहे, तिथं खाली जाणार आहे डायरेक्ट. छान व्ह्यू भेटतोय. पण प्लॅन करत असाल ह्या मूनसूनला कालू वॉटरफॉलचा तर नक्की या. बेस्ट आणि खूप कमी बजेटमध्ये. असं नाही की जास्त पण पैसे लागतात, खूप कमी बजेटमध्ये. आता मी एक हवं तर ह्या ब्लॉगमध्येच पूर्णपणे बजेट किती लागला, खर्च किती लागला, जेवणाचं वगैरे, नाश्त्याचा, ट्रॅव्हलिंगचा पूर्णपणे खर्च किती लागला हे पूर्ण सांगलच. नाहीतर हवं तर एक बजेट पूर्णपणे बजेटचा शॉर्ट म्हणून व्हिडिओ त्यावरती टाकून देईल. कालू वॉटरफॉल जर म्हटलं तर हरिश्चंद्रगडच्या एक्झॅक्ट पाठीमागं येतो. पाठीमागं म्हणजे हरिश्चंद्रगडहून जेवढं जे सगळं पाणी असतं ते पूर्णपणे कालू वॉटरफॉलला येतं. आणि बेस्ट व्ह्यू आहे, चांगला व्ह्यू, मस्त छान आहे. तर आले तर 2 दिवसाचा प्लॅन जर करत असाल तर कालू वॉटरफॉल आणि हरिश्चंद्रगड पण करा. हरिश्चंद्रगडनी गेल्यानंतर वरती कोकणकडा पण आहे. बेस्ट प्लेसेस. आमच्यासोबत आमचे बडीज पण आहेत. बडीज म्हणजे मोकर बडीज आहेत आमचे. जरा खूप सारा त्यांचा अनप्लॅनमध्येच एक निघायच्या आधी फक्त 2 घंटे आधी सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला आणि तेव्हा सगळे तयार झाले. बाकी सगळं थोडी परेशानी झाली कारण की अनप्लॅन ट्रिप होती पूर्ण. हे आमचे मास्तर आहेत, हे आमचे बालाजी ढगे आहेत, आमचे अजिंक्य राठोड आमच्या सोबत कंटिन्यू असतात कुठं पण. गुजरातला असो, तामिळनाडूला, कर्नाटकला पण होते, महाराष्ट्र एक्सपोजला पण होते. आमचे विवेक बघा नाही इकडं थोडं परत. तुमचं भरपूर चालू होतं ना. मला घ्या अरे वाय मला घ्या. वाट व्ह्यू भेटतोय पलीकडे तिकडं कालू वॉटरफॉल आणि सोबत मित्र. आमच्या सोबत आमचे सर ट्रॅकवर आलेले पहिल्यांदा खूप दिवसापासून म्हणत होते मला यायचं सोबत. मग आज त्यांना कालू वॉटरफॉलला घेऊन आलो. का बोलचाल? काहीच नाही, खूप छान वाटलं येऊन हरिओम सोबत. आणि खूप छान मित्र आहे आमचे हरिओम भाऊ. त्यांच्यासोबत इच्छा ठेवली होती जायची तर त्यांनी पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. खूप छान वाटतंय आल्याबद्दल. त्यांनी खूप माहिती दिली वॉटरफॉल बद्दल, त्याबद्दल त्यांचे आणखीन मनापासून धन्यवाद. आणि पुढचा प्रवास आम्ही सुरू करत आहोत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मित्र असावे. कालू वॉटरफॉलला यायचं मन झालं होतं तर एकाला फोन केला, दुसऱ्याला केला, तिसऱ्याला केला. त्याच दिवशी नाईटला जायचं खूप मन झालं होतं. एक 7:30-8 वाजता समथिंग असा त्यांना फोन केला. तर त्यांना म्हटलं आपला कालू वॉटरफॉलला जायचं. काही न विचारता फक्त 1-1.5 किंवा 2 मिनिटं कॉल चालला. त्यानंतर सगळे तयार झाले आणि आमच्या सोबत येणार आहे. आपला प्लॅन कसा झाला कालू वॉटरफॉल जायचा?
असावे मित्र तर असे एका शब्दावर कुठं पण येणार. मित्र वनव्यामध्ये सेल्फी पिक्स काढते मग मास्तर. असं हे केलं पाहिजे माणसाला, डिमोटिवेट नाही केलं पाहिजे. कसा वाटतो ट्रॅक? ओके नाही, आणखी झालंच नाही. आणखी ट्रॅकला मोठा समोर आहे. पार्किंग पर्यंत गेलो नाही आणखी. समोर बघू ना आता कसं आहे. पार्किंग पर्यंत गेलो का भोऱ्या क्लिअर एवढा पाहिजे ना. समोर 4 किलोमीटर चालत आल्यानंतर इथं कालो वॉटरफॉलच्या बेस विलेजच्या समोर थोडं अलीकडं एक इथं 4 व्हीलरची पार्किंग भेटते. 4 व्हीलरची पार्किंग चार्जेस आय थिंक पर 4 व्हीलरचे 100 रुपये आहेत. त्यानंतर समोर पण आपण तिथनं जाऊ शकतो 2 व्हीलर घेऊन. एक्झॅक्ट बेस विलेज पाशी जाऊ शकतो. बेस विलेज पाशी गेल्यानंतर तिथं 2 व्हीलर तिथपर्यंत नेऊ शकतो. 2 व्हीलरची तिथे वेगळी पार्किंग असते, पण इथनं 4 व्हीलर जात नाही. त्यामुळे 4 व्हीलर पूर्णपणे इथं पार्किंग असतं. 2 व्हीलर समोर असतं. आम्ही पूर्णपणे तिथनं हायवेपासून चालत आलेलो आहे. 4 किलोमीटरचा ट्रॅक इथं झाला. आणखी समोर खूप जायचं आहे. आमच्या विवेक बाईचं पण खूप दिवसापासून चालू होतं. हरिओम तू जिथं जाशील तिथे येऊ दे. फायनली कालो वॉटरफॉलला घेऊन आलो. आणखी पण खूप सारे समोरचे प्लॅन केलेले आहेत. हरिश्चंद्रगड असो, कोकणकडा, हरिहरगड असो, आणखी पण भरपूर केले. काय वाटतं तुला? लवकरच तिथे पण जाऊ. समोरचा ट्रॅक कुठे करायचा? समोरचा हरिहरगडावरती असं वाटतंय मला. हरिहरगड हरिश्चंद्रगडावर जाऊ. हरिहरगड आणि हरिश्चंद्रगड असं करून खूप मोठा एक्सप्लोर करणार आहे. महाराष्ट्रातलं देवकुंड पण राहिला आणखी मोस्ट हे पण करणार आहे. व्ह्यू पण छान भेटतो. व्ह्यू दाखवतो एकदा. बघू शकता, एक नंबर असा व्ह्यू भेटतो इथं. आम्ही इथनं शॉर्टकट मारलेला आहे. मेन रस्ता तिकड नाही, असा तिकडनं जातो आम्ही. आम्ही असं शॉर्टकट चाललोय. इथं खतरनाक म्हणजे पाण्याचा फ्लो पण तेवढा आहे. पाण्याचा फ्लो खूप आहे इथं. इथं जाणं पण मुश्किल आहे जवळपास. आपण कोणत्या वॉटरफॉलला आलो? कालो वॉटरफॉलचं पाणी नाही आहे. कालो वॉटरफॉल तिकडे समोर राहिला. आणि याच्या जंगलाच्या पाठीमागे राहिला. इथं विषय म्हणजे भारी दिसतंय, छान आहे. इथं पण एक वॉटरफॉल सारखाच दिसतंय सगळं पूर्ण मस्त आहे. बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की. थोडी नॉर्मल पाऊस सुरू झाला आहे. थोडी नॉर्मल पाऊस सुरू झाला आहे. पण एकदम असं काही नका बोलू. 19 भेंडी काय असतं? 19 भेंडी नका शोधू. आम्हा कुठे जंगलात आम्ही. सह्याद्रीच्या खुशीत पुढे खवराले का तुम्ही? सह्याद्रीच्या खुशीत आहो आम्ही. काय काढलं कोण बाबा पुढे काय कोण मास्तर. फायनली आपण इथं आलेलो आहे जिथं गाड्या लास्टपर्यंत पार्किंग होता. आता त्यानंतर गाड्या इथं पार्किंग वगैरे आपण इथं करू शकतो. त्यानंतर इथनं सगळं समोर जायचं आहे. इथून खरा आपला कालो वॉटरफॉलचा ट्रॅक चालू झाला आहे. खतरनाक पाऊस येतोय, भयानक वातावरण. इथून आपलं कालो वॉटरफॉलचं ट्रॅकिंग सुरू झालं आहे. 4 किलोमीटर तिथं मागं संपलं होतं. पार्किंग जिथं 2 व्हीलरची पार्किंग झाली, तिथं 4 व्हीलरची पार्किंग जिथं संपली तिथं 4 किलोमीटर पूर्ण झाले होते. तिथनं ट्रॅकिंग सुरू झाली आहे. बघूया आपण आता ट्रॅकिंग जिथनं सुरू झाली आहे 4 व्हीलर 2 व्हीलर जिथपर्यंत येतं तिथून आपल्याला कालो वॉटरफॉलपर्यंत किती टाईम लागतो. कालो वॉटरफॉलला जाताना चांगले खूप छान असे नजारे दिसतात. मला एक नजारा दाखवतो. माहुली आणि कालो वॉटरफॉल एका फ्रेममध्ये. हा जो दिसतोय हा माहुली वॉटरफॉल आहे आणि हा जो दिसतोय हा कालो वॉटरफॉल आहे. अप्रतिम दिसता डायरेक्ट नेक्स्ट लेवल दोन्ही पण. आपण इकडे जाणार आहे. इकडनं जावं लागतं. असं इकडनं जावं लागतं. भारी दिसतंय. नेक्स्ट लेवल आहे डायरेक्ट. एकदम छान मस्त हवा छान भेटते. काच घ्यायचा फोटो तिकडे चाल ना. तिकडे भारी. तू इथून घे ना. काय फोटो का? फोटो नाही, व्हिडिओ क्लिप साठी. अच्छा क्लिप साठी का? हा म्हणजे याला टाकायला का? हा बस
अरे भाऊ धपका धपका. व्ह्यू भारी. व्ह्यू दाखवते का परत जवळून जरा. एवढं खतरनाक आहे काय म्हणशील? व्ह्यू म्हणजे असं अप्रतिम असा व्ह्यू येते. नैसर्गिक सुंदर सह्याद्री. नैसर्गिक सुंदर सह्याद्री. आता इथनं क्लिअर दिसतंय. इथनं फोटो भारी येईल. व्हिडिओ पण चालतंय. इसको बोलते सह्याद्री. त्याच्या पाठीमागे हे माऊली वॉटरफॉलचं आहे. हे इकडनं जे येत आहे हे माऊली वॉटरफॉलचं आहे. आणि इकडनं जे येत आहे कोणता वॉटरफॉल या कोणता आहे? अरे नावचं वॉटरफॉलचं नाव काय? हा हे कालू वॉटरफॉल इकडनं येतोय आणि दोघं मिळून असं समोर असा माऊली आहे आणि इकडनं कालू येतोय. इकडनं असा कालू येतोय. दोघांचं दोन्ही मिक्स होऊन असं समोर जातं. तिकडं होतं पण आपण देशी जुगाडनं इकडनं जातोय असं. कारण की तिकडे 50 रुपये एकाचं जाण्याचं चार्ज आणि 50 येण्याचं चार्ज दोन्ही मिळून 100 रुपये. तर आम्ही असे 5 जण आहे तर 500 रुपये वाचून असं ह्या ट्रॅकनं चाललोय आता. असं जाऊन कालू वॉटरफॉल देशी जुगाड ना 500 रुपये वाचताय पूर्णपणे. हे खरं खतरनाक आहे. हळू जा ना लवकर. हा दिले खतरनाक आहे ना इथनं जायला. का रॅपलिंग करून जाता इथनं हार्ड जाईल. इथनं पाण्याचा फ्लो जास्त आहे. पाण्याचा फ्लो एवढा जास्त आहे तिथनं जायला जमत नाहीये. आता इकडनं चाललोय समोरून. त्या सरांना मला इकडून जावं लागतंय नाहीतर तिकडनंच गेला असतो. ऍडव्हेंचर आहे. 500 रुपये ठीक आहे. पैसे सेव्ह नाही केले तर चालतं पण आम्हाला जमतंय म्हणून आम्ही इकडनं जातोय. ज्याला जमत नाही त्यांनी रॅपलिंग करून गेलं तर चालतंय. जाण्या येण्याचे तिथनं 100 रुपये घेता पर हेड. आयो हा जो दिसतोय हा माऊली वॉटरफॉल आहे. हा माऊली इकडनं येतोय पूर्णपणे. आता काही जण इकडनं चालले काही जण इकडनं गेलेत. हा छान वाटतंय सह्याद्री. त्यात सगळ्यात म्हणजे यांना जाता येत नाही पलीकडं त्यासाठी तो घ्यायला आलेला तिकडनं. खतरनाक आहे. भीती पण तशीच वाटते कारण की पाण्याचा फ्लो पण तसा आहे. खूप मोठा पाण्याचा फ्लो आहे तसा. हळूहळू हे तिकडनं यायला परवडतं. इकडनं लय हार्ड चालू आहे. इकडनं यायला परवडतं. कसं वाटलं मास्तर? भयानक. इकडनं यायला परवडत नाही. म्हणजे रॅपलिंग केलं असतं ते जमलं असतं एका टायमाला. पण हे खूप स्ट्रगल चालू आहे. खूप हार्ड चालू आहे. पडलं की डायरेक्ट खूप फ्लो पण चालू आहे पाण्याचा. जगात खतरनाक वाटतंय कारण की इथनं फ्लो खूप जास्त आहे. आणि तो पण इथनं गेला. हा मेन कालू वॉटरफॉल फायनली ज्याच्यासाठी आलो होतो. इकडं भयंकर म्हणजे जे बघायचं होतं ते फायनली दिसलंय. एकदम खतरनाक. एकदम बेस्ट. रिकमेंडेड करतो कालू वॉटरफॉलला एकदा विजिट करा मान्सून मध्ये. भयंकर एखादा खतरनाक दिसतंय. कसं आहे वातावरण मोकाट आहे जरा. हा एवढा पावसात भिजून आलो. भयंकर विषय आड झाला डायरेक्ट. कोण जसं आलतो तसं जुगाड करूनच जाणार आहे. आपल्याकडून नाही होतं रॅपलिंगला पैशाचं वगैरे जुगाड. पण एवढा खतरनाक व्ह्यू. अरे बाप रे बाप. काय व्ह्यू बद्दल काय बोलशील? व्ह्यू म्हणजे अप्रतिम. किती मिनिटं थांबलो आपण मोजून तिथं? थांबलो असं 5 ते 10 मिनिटं. पण पाऊस वाढला. एवढा खतरनाक. एवढा पाऊस. एवढा डायरेक्ट गुडघ्या एवढं पाणी डायरेक्ट कमरे एवढं पाण्याचा फ्लो आला डायरेक्ट. एवढं खतरनाक व्ह्यू. अरे यार शब्द नाही माहिती का व्ह्यूला बोलायला. एवढं खतरनाक हे पण व्ह्यू. हे बा आमचा देशी जुगाड आम्ही असा केला आणि तिची रोप जी दिसते ना तिकडनं येण्या जाण्याचा म्हणजे. आणि हा आमचा ओके मध्ये कालू वॉटरफॉल. ओके कम टू कालू वॉटरफॉल. विषय गंभीर.